पण आजोबा, अरे देवा, पण आजोबा, अरे देवा, अरे काय झालं? काय झालं सोपान आजोबा तुम्ही इथे? अहो काय झालं? तुम्ही इथे कसे आलात? अरे कोणी काय केलं तुम्हाला? कोण आहे तिकडे? कोण आहे? विष्णू काका, त्यांना आतमध्ये घेऊन जा, मी बघतो. बघ बघ बघ. अहो काय करता तुम्ही? एवढ्या रात्रीचे कशाला बाहेर पडलात? काय झालं असतं तुमचं तर? वा, हळू हळू हळू. होय होय होय, हळू हळू हळू, काळजी करू नका. मग कशाला गेला होतात पुढे? अरे त्याला बराच वेळ धरून ठेवला होता, पण तो पळून गेला. सोपान काका, कोण होता तो माणूस? बरेच दिवस वाड्यावर नजर ठेवून होता. पण मग विष्णू काकांना सांगायचं ना आधीच. अरे सांगायचं ना बाबा, तो राहून गेला सांगायचं. पण त्यांनी तुमच्यावर हल्ला कशाला केला? आणि मुळात तुम्ही दार उघडून बाहेर गेलातच का? अरे त्याला वाड्यात घुसायचं होतं, त्याचा इरादा मला कळला, म्हणून त्याला रात्री पकडायचं म्हणून बाहेर गेलो. सोपान काका, तुमचं वय बघा, शक्ती नाहीये तुमच्या अंगात. कशाला तुम्ही पुढे गेलात? तुमच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे. त्यापेक्षा विष्णूला किंवा आदिनाथला सांगायचं. अरे या वाड्याच्या रक्षणासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर आहे. हे बघा, तुम्ही रात्री वाड्याच्या बाहेर जायचं नाही. कोण आलं तर आम्ही बघून घेऊ. मी तर म्हणतो रात्रीही नाही आणि दिवसाही नाही. त्या माणसाचा कट फसला म्हणून, जीवावर बेतलं असतं म्हणजे. काही नाही, तुम्ही चांगले 8-10 दिवस वाड्यातच आराम करायचा. मला काय झाले? असल्या फुसके आणलेला घाबरत नाही मी. हे सोपान अजून ठणठणीत आहे. आता मरता मरता वाचलात, माहितीये ना? 7 दिवस कुठेही जायचं नाही. मालक, मी लक्ष ठेवतो यांच्यावर. चांगले 7-8 दिवस पूर्ण विश्रांती घ्या. तुम्हाला काहीही लागलं तर इथे मिळेल. विष्णूला सांगा, कळलं? पण इथून हलायचं नाही. आजोबा, पुढचे काही दिवस आपण सगळ्यांनीच अलर्ट राहायला हवं, कारण तितकंच महत्वाचं काम वाड्यातही चालू आहे. श्रीराम श्रीराम.
विष्णू काका, विष्णू काका. आदिनाथ, आदिनाथ. शुभ्रा. शुभ्रा तू नाही राहुलं तुमच्याशिवाय. मनात सतत वाईट साईट विचार येत होते. रात्रभर झोपही नाही लागली मला. म्हणून आईबाबांशी बोलून लगेच निघून आले. काय हे शुभ्रा, आलीस ना आता बघ. आहे ना मी धडधाकट. काही झालंय का मला? इथे येईपर्यंत जीवात जीव नव्हता. आता तुम्हाला पाहिलं आणि जीव भांड्यात पडला. आता लागेल ना झोप? हो, अगदी शांतपणे. हे बरं आहे. आता तुम्ही शांतपणे झोपणार आणि आमच्या झोपेचं काय? म्हणजे आता तू इथेच राहणार. रात्रभर आपण एकत्र असल्यानंतर माझ्या झोपेचं काय? चला. खरं तर पहिले आभार मी त्या स्वप्नाचे माने. त्याच्याचमुळे तर इतकं गोड सरप्राईज मिळालं मला. मी तर म्हणतो की असं एक स्वप्न रोज पडू दे तुला. काहीतरीच काय आदिनाथ, ते स्वप्न आठवलं की अजूनही मनात धडधडतं. धडधडतं तर माझ्याही मनात आहे आता तुला पाहिल्यापासून. आदिनाथ, तुम्ही इथे खजिना शोधायला आलाय. मुख्य खजिना तर स्वतःहून माझ्याकडे चालत आलाय. तो कसा सोडेन मी? आधी हो, आलो आलो आलोच. हा ठीक आहे, पोचली ना व्यवस्थित. बस मला तर खरं विचारशील ना तर तूच तिला घेऊन जायला. अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल. बर बाबा कसे आहेत? गुड गुड गुड, व्हेरी गुड. चल मग. हो ठीक आहे, ओके, बाय बाय. कुणाचा फोन होता? आधी बोलत होता ना? हो, ती शुभ्रा गेलं ना वसईला. ती तुला काय बोलायचं होतं आदिशी? हो, बोलायचं होतं. काय? आता जाऊ दे, जाऊ दे ना. मी वाड्यावरती जाईन ना तेव्हा बोलेन त्याच्याशी. तू वाड्यावर जाणार आहेस? हो. का? अरे का म्हणजे काय? अरे काय माहितीये दादा, तिकडे ना वसईला एक महाराज आलेत. मग असू दे ना, आपल्याला काय करायचंय? नाही, मी तिथे देवळात जाते ना तर तिथल्या बायका जाणार आहेत तिकडे. तर त्या मला विचारत होत्या तुम्ही आल का. म्हणजे मी वसईची आहे ना म्हणून त्या मला विचारत होत्या. त्या लाख म्हणतील ग, आपण काय झालं पाहिजे असं नाहीये. असं काय करतोस रे दादा? माझी बँकेची कामं नसतात का? पेन्शनची वगैरे, पैसे काढायचेत वगैरे. मग काम झालं की मग मी जाईन ना वाड्यावरती राहायला. वंस, मला तर तुम्ही म्हणाल होतात की आता कुठल्या बाबा बिबांकडे जाणार नाही मी म्हणून. बाबा नाहीये काय वहिनी, तो महाराज आहेत. आणि माझी अजिबात जायची इच्छा नव्हती, पण त्या बायका म्हणाल्या ना म्हणून मी जायचं ठरवलंय. मी काय म्हणते, तुम्ही असं करा ना, सकाळी लवकर उठून जा. म्हणजे सगळं आटपून संध्याकाळपर्यंत परत याल. वाड्यावर राहायला काही नको. करेक्ट. का? अहो का म्हणजे वंस, असं काय, आता आधी आणि शुभ्रा दोघंही तिथे आहेत ना, तर मग
म्हणजे मी ही लुडबुड करणारे असं म्हणायचंय का तुला? हा, म्हणजे मी त्यांना त्रास देणारे असंच म्हणायचंय ना तुला? अहो असं काही म्हटलंय का मी? त्यांना जरा निवांतपणा मिळावा म्हणून शुभ्राला पाठवलं तिथे. आता उगीच वाद नको. वा छान, म्हणजे मी भांडते. हा, म्हणजे मी भांडूनच आहे म्हणून तुम्ही त्या दोघांना तिकडे पाठवून दिलेत. कुसुम, कसला एकदम निष्कर्ष काढते ग तू? अरे हिच्या बोलण्याचा तसा अर्थ होतो हे नाही दिसत तुला? माझा निष्कर्ष बरोबर दिसतोय तुला? अरे दादा, ज्या वाड्यात मी वाढले मोठी झाले त्या वाड्यात जायची सुद्धा मला बंदी घालताय तुम्ही. त्यापेक्षा घरातनं काढून काय टाकत मला हाकलून द्या. तुला जायचं तिकडे जा. सुद्धा हिच्याशी काही बोलू नको. अहो, पण फक्त नको बोलू ना. जा, उठ आणि ताबडतोब जा. आता नाहीच जाणार मी, नाहीच जाणार. माझ्या जाण्याने कोणाचा एकांत अगदी भंग होणार असेल तर जायचंच नाहीये मला. कुसुम म्हणजे अडगड, कुसुम म्हणजे अडचण, नाहीच जायचं मला. जाऊ दे, जाऊ दे, माझे पैसे जाऊ देत, ते महाराज जाऊ दे, सगळं जाऊ दे. घर आहे बाबा. अगो मी भेटायचं अशासाठी म्हणत होते. ती पहारा देणारी आहे ना, ती प्रिया, ती घरातून बाहेर पडूच शकत नाही. हो, बाबांनी तिला तसं सांगितलंय. हो, आणि तुला माहितीये का, तो आधी आणि ती गेलेत वाड्यावरती. बाबा सुद्धा गेलेत वाड्यावर. मी सुद्धा जाणार होते, पण त्यांच्या एकांताचा भंग नको व्हायला ना, म्हणून नाही गेले. मला जाऊच दिलं नाही म्हणजे. हो, मग काय करणार ना मी. कोण आहे? अहो डोंगरेबाई, अहो असं काय करता तुम्ही? नाही नाही, अजिबात काळजी करू नका हो तुम्ही. नाही, मी प्रत्यक्ष येते ना तुम्हाला भेटायला. हा हा, ठेवू का फोन? ठेवते फोन. त्या हे डोंगरेबाई होत्या. डोंगरेबाई त्या काय ऐकतच नव्हत्या ग. म्हणजे मी त्यांना समजावून सांगितलं पण काही ऐकेच नात ना त्या. काय माहितीये का, त्यांचे प्रश्न माझे प्रश्न असे सारखेच असतात ना. आम्ही एकट्याच आहोत ना. मी शेवटी त्यांना सांगितलं मी प्रत्यक्षच भेटायला येते तुम्हाला, असं मी सांगितलं त्यांना. या डोंगरेबाई आदी, शुभ्रा, प्रिया, बाबा सगळ्यांची चौकशी करत होत्या का? नाही तसं नाही, म्हणजे त्या विचारत होत्या, नुसती चौकशी करत होत्या ग. एक काम करा वंस, मी पण येते तुमच्या बरोबर. चला आत्ताच जाऊया त्या डोंगरेबाईंकडे. आता तुम्ही म्हणालात ना त्यांना भेटायचंय म्हणून, मी सुद्धा येते ना. मलाही कळू देत त्यांचे प्रश्न, मी मदत करते त्यांना. नाही काही गरज नाहीये तशी. अहो चला ना आता. नाही, मी समजावून सांगितलंय त्यांना तशी काही गरज नाही आणि काय तसं अर्जंट नाहीये. मी एखाद्या दिवशी त्यांना बोलावून घेईन ना घरी. हो का? हो. या डोंगरेबाई खरोखरच्या आहेत का नाहीयेत? मला याच्यावर चर्चा करायची नाहीये. मी एकच गोष्ट तुम्हाला सांगते, या घरात घडणाऱ्या गोष्टी या घराबाहेर जाता कामा नयेत. हो, तुम्ही इथे माझ्या खोलीत काय करताय? तुमच्या खोलीत जाऊन झोपा चला. आणि काय हो, आज मी एवढं चांगलं जेवण करून वाढलं, ते जेवला का नाही तो? इतर वेळेस हादडायला एकदम एका पायावर तयार असता. आज काय झालं? मला भूक नाही. भूक नाही म्हणे. इथे लोकांना खायला मिळत नाही आणि यांना महाग चढलाय. चला चला, मला झोपू दे. चला. अरे अहो, काय आहे? इष्ट्या, काय? अरे त्या मधूच्या पोराला खजिना गावला कर. खजिना ज्यांचं आहे ना ते शोधतायत. तुम्हाला काय करायचं आहे? अरे पण काहीतरी गावलं असेल का नाही? ओ, तुम्ही नसत्या चौकशा करू नका. मला झोप येते. चला उठा उठा. मला बाहेर काढतोय. मला उद्या सकाळी भरपूर काम आहे. तो खजिना गावला तर तुला बी गावणार आहे. तुम्हाला मिळाला तर घ्या. चला, मला झोपू द्या. तुला बघून घेईन. तुला मी काय करीन ते सांगतो बघ. म्हाताऱ्याला त्या खजिन्याचा काय एवढा मोठा सोस देऊ जाणे बाबा. इष्ट्या, मला वाड्याच्या बाहेर काढतोयस. अरे वाडा काय तुझ्या बापाचा आहे का? अख्खी जिंदगी घालवली मी या वाड्यात. अरे वाडा माझा आहे. सोपान, काय माहिती
हवी आहे तुला खजिन्याबद्दल? मला विचार, मी सांगते ना. वाड्यातील खजिना आणि तुझा काहीही संबंध नाही. खजिना शोधण्याचं काम कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडलेलं मला पाहायचंय. त्यात कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलास तर अशी अद्दल घडवेन की जन्मभर लक्षात ठेवशील. यापुढे खजिना शोधताना भुयाराच्या दिशेने जाताना दिसलास तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. शुभ्रा गावाला गेली? कधी? कुसुमाते तुम्ही बोला का नाहीत मला? बर बर ठीक आहे, तुम्ही फोन ठेवा, मी बघते काय करायचं ते. ओके. कोणाशी बोलत होतीस? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगायलाच हवी अशी अपेक्षा का ठेवता? जोपर्यंत माझ्या घरी राहतेस तोपर्यंत प्रत्येक गोष्ट जर मला कळली तर ते तुझ्याच फायद्याचं आहे. ब्लॅकमेल करताय? नाही, मदत करतेय मी तुला. आणि असं म्हणतात की डॉक्टरपासून आणि वकिलापासून कुठचीही गोष्ट लपवून ठेवू नये. मग काय, तुझ्यासाठी मी दोन्ही आहे. तुझ्यासाठी डॉक्टर पण आहे आणि तुझ्यासाठी वकील पण आहे. आजपर्यंत अनेक वेळा जीव वाचवलाय मी तुझा. आणि कोर्टात जायच्या आधी पोलीस स्टेशनमधनं सही सलामत घरी आणली मी तुला. नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण ह्या पुढे माझ्याकडनं मदतीची अपेक्षाही ठेवायची नाही. कुसुमात्या, त्यांचं काय? त्या एकट्याच अशा आहेत ज्या माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. मग त्यांचा विश्वास गमवू नकोस, कारण ह्या पुढे प्रत्येक स्टेपमध्ये त्या आपल्यासाठी एक शिडी बनून राहतील.